सैफवर हल्ला करणारा आरोपी वांद्रे स्टेशन परिसरातल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित हल्लेखोर नालासोपारा वसईच्या दिशेने पळाल्याचा संशय. हल्ल्याच्या 31 तासानंतरही सैफवरती हल्ला करणारा मोकाट, पोलिसांची 20 पथकं तैनात, अजूनही आरोपीला शोधण्यात अपयश. आरोपीला शोधण्यासाठी 20 पथकं तैनात, मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये पोलिसांची पथकं रवाना. सीसीटीव्हीचे 3 DVR पोलिसांनी इमारतीतून ताब्यात घेतले. सैफ अली खानला आज आयसीयूतून खासगी खोलीमध्ये हलवणार. काल लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवरती 6 तास शस्त्रक्रिया झाली. आरोपी पळून जाताना 6व्या मजल्यावरच्या लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित, मात्र त्यानंतर इमारतीबाहेर पळताना किंवा परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसत नाहीये. त्यामुळे हल्ल्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा शोध सुरू. हल्लेखोराने 1 कोटी रुपये मागितले. एफआयआर मध्ये उल्लेख. सैफच्या मुलाची नर्स एलियामाचा जबाब. मुंबई सेफ नाही असं म्हणणं चुकीचं. सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांकडून सर्व माहिती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कठीण परिस्थितीला सामोरं जाताना आम्हाला थोडा वेळ हवाय. अशा कठीण परिस्थितीत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्हे करून फरार झालेल्या आरोपींच्या संख्येमध्ये वाढ. 2023च्या तुलनेमध्ये 2024मध्ये 369 वॉन्टेड गुन्हेगारांमध्ये वाढ. अजूनही 1779 वॉन्टेड आरोपी फरार. बीडसह मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गावठी कट्ट्यांच्या विक्रीत वाढ. मराठवाड्यामध्ये गावठी कट्टे विक्री करणारं रॅकेट, खंडणी आणि इतर गुन्ह्यांमध्ये धमकावण्यासाठी गावठी कट्ट्याचा वापर. विदेशातून फोन करणारी व्यक्ती वाल्मिक कराडची नातेवाईक. वाल्मिकची नातेवाईकाच्या नावे विदेशात गुंतवणूक. वाल्मिकचा आर्थिक व्यवहार पाहणारी व्यक्ती विदेशात असल्याची सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता अनिल गुजर यांच्यासह सीआयडीचे किरण पाटीलही करणार. मकोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यास तपास DYSP रँकच्या अधिकाऱ्याकडे सोपवला जातो. बीड आंबेजोगाई रोडवरील मस्साजोग जवळचा टोल नाका वादाच्या भोवऱ्यात. याच टोल नाक्यावरनं 28 मे दिवशी आवादा कंपनी मॅनेजरचं अपहरण, तसंच इथनच संतोष देशमुखांचंही अपहरण झालं होतं. आंबेडकरी अनुयायांचा यांचा आज परभणी ते मुंबई लाँग मार्च. सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपींवरती कारवाई न झाल्यामुळे आंबेडकरी अनुयायी आक्रमक. दुपारी 1 वाजता परभणीतून हा लाँग मार्च मुंबईकडे निघणार. धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. कोणत्या आधारावरती कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केले? नागपूर खंडपीठाचा धनंजय मुंडेंना सवाल. मुंडेंनी 2023 मध्ये कृषी साहित्य खरेदी धोरणात बदल केले. उद्यापासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय अधिवेशन. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता. तर मंत्री धनंजय मुंडे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसाच्या अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अधिवेशनाच्या तयारीसाठी आज शिर्डीत येणार. भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत परतणार. विधानसभेच्या वेळी दिली होती शरद पवारांची साथ, तर अजित गव्हाणे सुद्धा 20 माजी नगरसेवकांसह घड्याळ हातात घेणार. पंतप्रधान मोदींनंतर आता आरएसएसचं भाजप मंत्र्यांसह विचार मंथन. भाजपचे सर्व मंत्री आणि आरएसएसच्या वरिष्ठांची 2 दिवस बैठक. लोअर परळ इथल्या संघ मुख्यालयामध्ये 18 आणि 19 जानेवारीला बैठकीचं आयोजन. मंत्रीपदी नियुक्ती झाल्याने नियमानुसार संजय शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त. विधानसभा निवडणुकीआधी शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी झाली होती नियुक्ती. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होणार. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात घेणार आढावा. सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडणार बैठक. महाकुंभमेळ्यामुळे विमान कंपन्या मालामाल. प्रयागराजला जाणाऱ्या विमानाचं बुकिंग मोठ्या प्रमाणावरती वाढलं. त्यामुळे दिल्ली ते प्रयागराज या विमानांच्या तिकिटांच्या किमतीतही 21% वाढ. भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. मालेगाव तहसील कार्यालयातील जन्म प्रमाणपत्रासाठी आलेल्या अर्जांची सोमय्या पाहणी करणार. सोलापूरमधल्या बार्शीमधनं 6 बांगलादेशींसह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
बार्शीतून 5 महिला आणि 1 बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात. बांगलादेशी बार्शीत राहण्यासाठी मदत करणारे तिघेही अटकेत. बांदा पश्चिमच्या स्कायपर टॉवरमध्ये 5 जानेवारीला चोराने मालक आणि गार्डला धमकावलं. पोलिसांनी कुठलाही गुन्हा नोंदवला नसल्याची इमारत मालकाची तक्रार. तर पोलिसांनी चोराला सोडून दिल्यावरती चोराची माघारी येऊन मालकाला धमकी. पुणे पोलिसांची बनावट नोटांच्या रॅकेट विरोधामध्ये मोठी कारवाई. तब्बल 10,35,000 रुपये किमतीच्या 2070 बनावट नोटा पुणे पोलिसांकडून जप्त. 5 जणांना अटक. नागपुरातल्या कथित मानसोपचार तज्ज्ञाकडनं लैंगिक छळाचा 4था गुन्हा दाखल. 47 वर्षाचा विकृत मानसोपचार तज्ज्ञ चालवत होता मनोविकार केंद्र. करिअर काउन्सिलिंगच्या नावाखाली विद्यार्थी आणि तरुणींचं लैंगिक शोषण करायचा. 26 जानेवारीच्या आत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार. फेब्रुवारी महिन्याचाही हप्ता मिळणार. मंत्री अदिती तटकरेंची माहिती. इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंटने केलेल्या अभ्यासानुसार राज्यामध्ये 24,000 बसेसचा तुटवडा. राज्यातील 44 पैकी 30 शहरांमध्ये महापालिका नगरपालिकांची सार्वजनिक परिवहन सेवाच उपलब्ध नसल्याचं समोर. इलेक्ट्रिक गाड्यांसाठी एप्रिलमध्ये नवं धोरण. वाढतं प्रदूषण लक्षात घेता इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन. गाड्यांची सुरक्षितता आणि सवलतींचा नवीन धोरणामध्ये विचार होणार. राज्य परिवहन आयुक्तांची माहिती. कर्नाक पुलाच्या गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वेचा तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. 25 जानेवारीची मध्यरात्र ते 26 जानेवारीच्या पहाटेपर्यंत 6 तासांचा ब्लॉक. नवी मुंबईतल्या कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी पुढच्या आठवड्यामध्ये रेल्वेच्या विशेष लोकल गाड्या. कोल्डप्लेच्या आयोजकांचा भारतीय रेल्वे, नवी मुंबई आणि महापालिका परिवहन तसंच सिटी फ्लोशी करार. कर्जत रेल्वे यार्ड सुधारणेसाठीच्या कामासाठी मध्य रेल्वेवरती ड्रॉप. पळसदरी ते भिवपुरी रोड दरम्यान आज दुपारी 1:50 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक. तर रविवारी सकाळी 11:15 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक. 19 जानेवारीला टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा. यासाठी बेस्ट बस गाड्यांच्या मार्गात बदल. रात्रीच्या वेळी अधिकृत कागदपत्रांशिवाय रिक्षा चालवणाऱ्यांवरती वसई वाहतूक विभागाची कारवाई. 32 रिक्षा पोलिसांकडून हस्तगत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.